कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो. AKA आणि के सतीश ठाकरे. जय शिवराय. मस्त सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो. मम्मीने चहा दिलाय. माझं कुठे तुझं आहे तिच्यावर ठेवून आली, मी इकडं घ्यायला आलो. द्राक्ष दिले बरं का तुला. मित्र आता द्राक्षांचा वानोळा येणं चालू झालं घरामध्ये आता पाहुण्यांकडनं. आता इथं सुरुवात आहे, अजून लय द्राक्ष यायचे. ते नाशिकले कमी येतात. पिंपळ राईसचा वारा बापरे विचारूच नका. मित्रांनो मी आता पोचलो आहे अशोक स्तंभावरती शिवजयंती बघण्यासाठी, शिवजन्मोत्सव बघण्यासाठी. आता वाजले 11:30 आणि अर्धा तास बाकी आहे शिवजन्मोत्सवला फक्त. आणि म्हणजे मी सकाळी घरून ब्लॉगची सुरुवात केली, पण मग दिवसभर काही शूट नाही म्हटलं, डायरेक्ट शूट करायचं आज आपल्याला. मी डायरेक्ट इथं पोचलो आता. मित्रांनो एक सर्वांना विनंती आहे, आपण आरती करणार आहे त्याच्यामुळं टायमिंगवर पोचलो मित्रांनो एकदम. हे बघा मित्रांनो मावळ छत्रपती संभाजी महाराज की हर हर. अगदी काहीच वेळात आपण महाराजांची आरती करणार आहोत, त्यासाठी सर्वांना विनंती आहे. राज की छत्रपती शिवाजी महाराज की. आता वाटतो आपण काहीतरी, आपण छत्रपतींचे वंशज आहोत आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलो याचा आपल्याला अभिमानच असला पाहिजे. कारण छत्रपतींचं मुळात चरित्र असं आहे की ते कुठल्याही पानापासून सुरू करा, ते तुम्हाला आम्हाला एक स्फूर्ती देणार आहे. त्यात पराक्रम आहे, चातुर्य आहे, त्यात व्यवहार आहे. आणि मला वाटतं की तरुणाईनं तर ह्या काळात छत्रपतींचं हे चरित्र वाचलंच पाहिजे. आपण सर्व
नक्की. 7 6 5 4 3 2 1 छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांच्याकडे आरती नसेल त्यांनी टॉर्च चालू करायचं आहे. ज्यांच्याकडे आरती नसेल त्यांनी टॉर्च चालू करायचं आहे. सर्वांनी आवाज द्यायचा आहे. सर्व रेडी. चला माझ्यासोबत सर्व जय शिवराय. सर्व एक साथ म्हणूया जय शिवराय. जय शिवराय. साखर शिवबाचा बोल. जय शिवराय. सर्व एक साथ जय शिवराय. 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 काही दिवसांपूर्वी एक रील व्हायरल झाली होती. कोणीतरी बोललं होतं कैसा आ रहा है. आता त्याला दाखवते तुझ्या बापात आमचा सूरज आमचा पूर्ण विश्व भगवत हात बोलते. तिथपर्यंत गेल्याबद्दल मुंबई बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक साधा टाकून कोणतं स्पीड ब्रेकर मोकळं होत नाही मित्रांनो.
खाली उतर अजून एक जण आहे जनरेटर अरे यांचा फोटो खाली उतरायचं. मित्रांनो पुष्प घरी जशनाव आता वाजले 1 वाजला डॉट आणि जशनाव घरी आलो मी जाऊन थांबू शकलो असतो मी पण मग खूप टाईम झाला असतं घरी यायला आणि परत ब्लॉग पण एडिट करायचा होता. काही नाही वाजता शिवजन्मोत्सव बघितलं एकदम भारी माहोल होतं एकदम भारी माहोल एन्जॉय केला एकदम भारी. म्हणजे खरं तर मला अशी शिवजयंती आवडत नाही की म्हणजे जल्लोष वगैरे DJ वगैरे हे महाराजांना आवडलं नसतं पण मग माझ्या हिशोबाने तरी असं शिवजयंती मस्तपैकी महाराजांनी इतिहास खरं इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तो दिवस मावळा म्हणून जगला पाहिजे गड किल्ल्यांसाठी जगला पाहिजे महाराजांसाठी जगला पाहिजे इतिहासासाठी जगला पाहिजे प्रचार केला पाहिजे पारंपरिक कार्यक्रम केले पाहिजे महाराजांची विचारधारणा जपली पाहिजे. अशा पद्धतीने एकदम सांस्कृतिक पद्धतीने शिवजयंती साजरी झाली पाहिजे पण मला ते आत्ताच्या काळात शक्य नाही आहे. ह्या निमित्त का नाही ना पण महाराजांना व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय जय भवानी जय शिवाजी. बाय.